मित्रांनो, आज देशातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. एका बाजूला भारत अमेरिका ट्रेड डीलची चर्चा सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला बाजारात सोयाबीन सारख्या पिकांच्या भावात अस्थिरता दिसत आहे. सरकार म्हणत आहे की ट्रेड डीलमुळे देशाचा व्यापार वाढेल. पण प्रश्न असा आहे, जर परदेशी माल स्वस्त आला तर आपल्या शेतकऱ्यांचं काय? आपला बाजार जर बाहेरच्या मालासाठी उघडला तर आपल्या शेतमालाचे भाव खाली येणार नाहीत का? आज शेतकरी आधीच खत, बियाणे, डिझेल, मजुरी यांच्या वाढत्या खर्चात अडकलेला आहे. त्यात जर बाजारभाव घसरले तर शेतकरी जगायचं कसं? शेतकरी फक्त अन्न उत्पादक नाही, तो देशाचा कणा आहे. जर शेतकरी तगला नाही तर देशाची अर्थव्यवस्था कधीच मजबूत होणार नाही. आज गरज आहे कोणतीही ट्रेड डील करताना शेतकऱ्यांच्या संरक्षणाची हमी देण्याची. देशाच्या विकासाबरोबर शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, नाहीतर विकास अपूर्ण आहे. धन्यवाद.